पहा तुमच्या नवीन सिलेबस मधून त्यांनी काय केलं आहे, थोडासा फॉर्मॅट चेंज केला. ऍक्च्युली चॅप्टर सगळे ओल्डच आहेत. पूर्ण चॅप्टर दिलेत तुम्हाला 15. आता असंही समजू शकते तुमचा किंवा अगोदर ओल्ड सिलेबस जो आहे 12वीचा त्याच्यामध्ये 19 लेसन होते आणि नवीन जो सिलेबस केला त्याच्यामध्ये 15 लेसन आहेत. पण ऍक्च्युली लेसन तेवढेच आहेत, फक्त त्यांनी काय केले, कंबाईन केले काही लेसन. पहा समजून राहिलं. जसं आता आपण पहिला लेसन पाहिला होता जेनेटिक बेसिस, बरोबर. आणि दुसरा लेसन पाहिला होता आपण जेनेटिक, आणि दुसरा 11 नंबरचा पाहिला होता आपण क्रोमोझोमल बेसिस. तर यांनी काय केलंय, या दोनही लेसनला एकाच लेसन मध्ये कंबाईन केलं आणि त्याचं हेडिंग देऊन दिलंय इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. थोडंसं मॉडिफिकेशन केलं. तर आपण आता सध्या काय पाहणार आहे पहा, जास्त वेळ न घालवता. या जेनेटिकच्या लेसनमध्ये आणि क्रोमोझोमच्या लेसनचा काही पार्ट तुमचा राहावा शिकवायचा, कारण तो त्यावेळेस बुकमध्ये नव्हता. तर त्याची एक थोडीशी आपण रिव्हिजन करून घेऊ, बरोबर आहे. 2-3 दिवस हे चालेल आणि नंतर मग नवीन लेसनला स्टार्ट करू. तर पहा आता एक नवीन टॉपिक पाहायचा तुम्हाला आज, तो म्हणजे क्रोमोझोम. आणि त्या क्रोमोझोम मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम आणि त्याच्यामुळे होणाऱ्या डिसऑर्डर्स. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष बोर्डवर आहे अशी अपेक्षा ठेवतो. पण सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन पाहू आपण की क्रोमोझोम म्हणजे ऍक्च्युली काय राहते. तुम्हाला सगळ्यांना सेल डिव्हिजनची डायग्राम आठवायची आहे. सेल डिव्हिजन. हा, आता कोणी मेसेज वगैरे करू नका. जेव्हा एक पर्टिक्युलर सेल डिवाइड होतं, ते डिवाइड होणाऱ्या सेलमध्ये आपण क्रोमोझोमच्या डायग्राम ड्रॉ करत असतो अशा टाईपच्या, बरोबर आहे. आता ऍक्च्युली जेव्हा एक सेल डिवाइड होईल तेव्हा त्या सेलमध्ये झाले का सगळेजण ऍडमिट, आपण त्या सेलच्या आतमध्ये क्रोमोझोमच्या डायग्राम ड्रॉ करत असतो, बरोबर आहे. तर ऍक्च्युली हा क्रोमोझोम म्हणजे काय आहे. आता टॉपिक स्टार्ट करून राहिलो, आता सगळेजण लक्ष द्या म्हणलो. हा जे वर्ड आहे क्रोमा आणि सोम्स, याचा शब्दशः मिनिंग होत असते दीज आर द कलर्ड बॉडीज. याचा अर्थ काय होणार ना, कलर्ड बॉडीज. मग आता जो सायंटिस्ट आहे वॉल्डियर नावाचा, हे त्याचं म्हणणं आहे की न्यूक्लियस किंवा सेलमध्ये काहीतरी कलर्ड पोर्शन असेल अँड दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमोझोम. पण या क्रोमोझोमची परफेक्ट डेफिनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती अशी नसून फिलामेंटस बॉडीज. क्रोमोझोम म्हणजे काय, तर थ्रेड सारखं स्ट्रक्चर राहते म्हणून त्याला म्हणू आपण फिलामेंटस बॉडीज. आता हे केव्हा फिलामेंटस दिसतात तुम्हाला माहित आहे. जेनेटिक मटेरियल नावाचा कन्सेप्ट आहे सेलमध्ये. त्याच्यामध्ये मग DNA राहू शकतो, RNA राहू शकतो, प्रोटीन्सही राहू शकतात. त्यांचं कॉम्बिनेशन राहते. म्हणून त्यांनी शब्द प्रॉपर वापरला आहे की क्रोमोझोम म्हणजे काय, तर ऍक्च्युली थ्रेड सारखा पार्ट आहे, फिलामेंटस बॉडी आहे, व्हिजिबल ओनली ड्युरिंग सेल डिव्हिजन. जेव्हा जेव्हा सेल डिवाइड होईल तेव्हा तुम्हाला त्याच्यात जो थ्रेड सारखा पार्ट दिसतो त्यालाच तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे, क्रोमोझोम. हा झाला तुमचा इंट्रोडक्शन. आता त्या लेसन मध्ये आपण आणखी एक टॉपिक पाहिला होता पण तो होता क्रोमोझोमल थिअरी. तो टॉपिक कोणता पाहिला होता आपण, क्रोमोझोमल थिअरी. हे सगळे टॉपिक आपले झाले आहेत. आपल्याला जे स्टडी करायचं आहे ते फक्त 2च मुद्दे आहेत. नंबर ऑफ क्रोमोझोम, एक नॉर्मल ऑर्गॅनिझम आहे त्यात क्रोमोझोमचा नंबर कसा राहतो, चेंज कसा होतो आणि त्याच्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. लक्षात घेऊन घ्या, टॉपिक कोणता स्टडी करायचा आहे त्याचं बॅकग्राऊंड फार महत्त्वाचं आहे. कारण आपला जो सिलेबस आहे ते एकही त्यातला टॉपिक किचकट नाही, एकदम सिंपल सिलेबस आहे. तर हे झालं तुमची इंट्रोडक्टरी पार्ट. ठीक आहे, यातला बराचसा वाडा आपला संपलाय. आता पाहायचं आहे तुम्हाला की या क्रोमोझोम मध्ये चेंजेस कसे राहतात, या क्रोमोझोमचा नंबर एक्झॅक्टली कसा राहतो. आता पाहून घ्या. तुम्हाला पेपरमध्ये 1 मार्कासाठी हे विचारू शकतात की व्हॉट इज मीन बाय केमिकल नेचर ऑफ द क्रोमोझोम. कोणताही जेव्हा एखादा सबस्टन्स आपण स्टडी करतो
तेव्हा त्याचं केमिकल नेचर माहीत करणं गरजेचं असतं, बरोबर आहे. त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो. तर तुम्हाला क्रोमोझोमचे जर विचारले की विच इज द केमिकल प्रॉपर्टी ऑफ क्रोमोझोम, तर तुम्हाला लिहायचं आहे पहा, क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA, त्याच्यानंतर हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. काय चालू आहे टॉपिक? क्रोमोझोमचे इंट्रोडक्शन बनवलं आपण फक्त. त्याचं केमिकल नेचर काय, तर त्याच्यात 3 सबस्टन्सेस राहतात. एक आहे DNA. लक्षात घेऊन घ्या, जर बॅक्टेरिया असेल तर क्रोमोझोम वर्ड वापरता येत नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त DNA प्रेझेंट राहतो. आणि युकॅरियोटिक सेल असेल, हायर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सेल असेल, तर त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट राहील? DNA राहील, हिस्टोन राहील आणि त्याच्यानंतर नॉन हिस्टोन प्रोटीन. आणि जेव्हा हे 3ही सबस्टन्सेस कंबाईन होतात, त्यांचा एक कॉम्प्लेक्स तयार होतो. तो तुम्हाला कसा दिसेल? फिलामेंटस बॉडी थ्रेड सारखा दिसतो. मग कधी त्याला आपण काय म्हणतो? क्रोमोझोम्स. ठीक आहे. आता पाहू आपण की एका पर्टिक्युलर क्रोमोझोम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या संबंधित जर आपण पाहिलं तर क्रोमोझोमचे नंबर कसे राहतात. ठीक आहे, तो टॉपिक पाहू आपण, जो आपल्याला स्टडी करायचा आहे. हे तुमचं हेडिंग, नंबर ऑफ क्रोमोझोम. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. एक्झाम्पल आहे इन केस ऑफ मॅन. नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती राहतात? 46. बरोबर आहे. आणि याचं मिनिंग काय होते की 23 क्रोमोझोमच्या काय असतील? पेयर्स असतील ना, 23 पेयर्स ऑफ दी क्रोमोझोम. आता हे झालं ह्युमन बिंगचं. असं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर स्टडी केला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम हे फिक्स राहील. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये, प्रत्येक स्पीशीज मध्ये फिक्स राहील. म्हणून पहिला मुद्दा आहे तुमचा नंबर ऑफ क्रोमोझोम मध्ये स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक स्पीशीज मध्ये, ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा नंबर कसा राहील? स्पेसिफिक राहील. म्हणजे काय राहील? फिक्स्ड राहील. काही ऑर्गॅनिझम मध्ये 12 क्रोमोझोम असतील, काही मध्ये 10 असतील, काही ऑर्गॅनिझम मध्ये 46 क्रोमोझोम असतील. तर हा झाला त्याचा फिक्स्ड नंबर ऑफ दी क्रोमोझोम. म्हणजे तुम्ही सांगू शकता की नंबर ऑफ क्रोमोझोम आर कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पीशीज. हा झाला पहिला मुद्दा आपला. त्याच्यानंतर या क्रोमोझोमचा आपल्याला इम्पॉर्टन्स का राहते? आता हे जे क्रोमोझोमचे नंबर आहेत याच्यावरून आपल्याला फायदा एकच आहे, इट इज यूज टू स्टडी फायलोजेनी. याचा फायदा काय होत असेल? फायलोजेनी. आणि फायलोजेनी याचा अर्थ होतो इव्होल्युशन. तुमच्या लक्षात येऊन आलं का काय सांगायचं आहे मला? क्रोमोझोम आहे म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये DNA आहे, प्रोटीन्स आहेत, हे सगळं कॉम्बिनेशन आहे. आणि याचा ऑर्गॅनिझमला फायदा काय आहे की वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये रिलेशनशिप काय, सिमिलॅरिटी काय हे तुम्ही स्टडी करू शकता. आणि यालाच कोणता शब्द वापरायचा तुम्हाला? फायलोजेनी. जर आपण मंकीजचं एक्झाम्पल घेतलं ऑर्गॅनिझमचं, है ना, गोरिला, चिंपांजी, एप्स, तर यांचा आणि आपला DNA सारखाच आहे. म्हणून त्यांना आपण ॲन्सिस्टर कन्सिडर करतो. याचा अर्थ या दोन ऑर्गॅनिझम मध्ये रिलेशनशिप आहे विच इज नोन टू बी फायलोजेनी. ठीक आहे, हे झालं त्याचं सिग्निफिकन्स. आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोम नंबर जे राहतात, द नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ अ ऑर्गॅनिझम आर कन्सिडर्ड ॲज द प्लॉइडी. ठीक आहे, लक्षात राहील का? जसं आता ह्युमन बिंग मध्ये क्रोमोझोम नंबर किती आहे? 46. म्हणजे त्याचे पेयर किती राहतात? 23 पेयर. तर ह्या ज्या नंबर्स आहेत, कॉपीज, नंबर ऑफ कॉपीज त्या क्रोमोझोमची, याला टोटल मध्ये तुम्हाला म्हणायचं आहे प्लॉइडी. प्लॉइडी ऑफ ह्युमन ऑर्गॅनिझम इट इज 23 पेयर्स. लक्षात राहील. याचा सायंटिफिक मिनिंग असं आहे पहा, इट इज द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. आता हा जो डेफिनेशनचा पार्ट आहे हा मॅथमॅटिकल वर्ड मध्ये आहे. पण याचं मिनिंग काय घ्यायचं आहे की एक क्रोमोझोमची पेयर असली कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, तुम्हाला माहित आहे की एव्हरी ऑर्गॅनिझम इट इज डिप्लॉइड इन नेचर. कसा राहतो?
डिप्लॉइड म्हणजे आपण त्यात क्रोमोझोमचे सेट्स किती रिप्रेझेंट करतो, ट्वाइस. एक मेल क्रोमोझोमचा असेल, एक फिमेलचा असेल, एक मदरचा क्रोमोझोम असेल, एक फादरचा क्रोमोझोम असेल. तर ही जी क्रोमोझोमची पेअर झाली आणि हे जे क्रोमोझोमचा नंबर झाला याला म्हणतात कोणता, प्रायमरी बेसिक नंबर. मग ऑर्गॅनिझम मध्ये या प्रायमरी बेसिक नंबरचे किती रिपिटेशन्स आहेत? ह्युमन बिंग मध्ये किती रिपिटेशन आहेत? 23 रिपिटेशन. लक्षात येत आहे का? एक क्रोमोझोमची पेअर झाला का ऑर्गॅनिझम, नंबर ऑफ क्रोमोझोम्स विल बी देअर. तर म्हणून म्हटलंय की प्लॉइडी म्हणजे काय, इट इज द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. प्रायमरी बेसिक नंबर म्हणजे ट्वाइस. लक्षात राहील. तर हे झालं प्लॉइडीचं इंट्रोडक्शन. आता काय होतं पहा, या प्लॉइडीमध्ये थोडासा बदल तुम्हाला स्टडी करायचा आहे. इट कॅन बी डिवायडेड इन टू टाइप्स. euploidy and uneuploidy. जो नंबर आहे क्रोमोझोमचा त्याच्यामध्ये यूप्लॉइडी आणि अनयूप्लॉइडी असे दोन डिफरन्सेस आहेत पहा. तर यूप्लॉइडीचा अर्थ काय होतो? यूप्लॉइडी मीन्स इट इज द एक्झॅक्ट मल्टिपल कॉपीज ऑफ बेसिक नंबर. जे आपण प्रायमरी बेसिक नंबर पाहिले म्हणजे जो क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम, त्या क्रोमोझोमचे सेट्स किती आहेत है ना. एक्झॅक्ट मल्टिपल कॉपीज म्हणजे काय, सेट्स ऑफ द क्रोमोझोम. एका सेलमध्ये किती क्रोमोझोमचे सेट्स प्रेझेंट राहतात त्या कंडिशनला म्हणायचं तुम्हाला यूप्लॉइडी. जर समजा ऑर्गॅनिझम मध्ये एकच सेट असेल, इथपर्यंत डायग्राम दिसून आली तुम्हाला. हा, जर एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा समजा एकच सेट असेल तर त्याला म्हणायचं तुम्हाला हॅप्लॉइडी. सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असेल तर त्याला हॅप्लॉइडी म्हणायचं आहे. त्याच्यानंतर क्रोमोझोमचे दोन सेट असतील तर त्याला म्हणायचं आहे डिप्लॉइडी. बरोबर. तीन असतील तर ट्रिप्लॉइडी, टेट्राप्लॉइडी. तर लक्षात ठेवायचं आहे, दोन पेक्षा जास्त क्रोमोझोमचे सेट असतील. एक क्रोमोझोमचा सेट आहे बाय, बरोबर आहे. आता हे क्रोमोझोमचे दोन सेट झाले याला डिप्लॉइड. सिंगल असेल त्याला हेप्लॉइड. म्हणजे हेप्लॉइड काय इंडिकेट करते की हा क्रोमोझोमचा सेट आहे फक्त एका पॅरेंटचा. दिस इज कॉल्ड एज वन पॅरेंट. मग एक तर तो मेल पॅरेंटचा असेल क्रोमोझोम किंवा फिमेल पॅरेंटचा असेल. दोनही पॅरेंटचे सेट्स एका ठिकाणी मांडले का ते झालं तुमचं डिप्लॉइड नंबर. दोन पेक्षा जेव्हा जास्त क्रोमोझोमचे नंबर्स असतील तेव्हा त्याला तुम्हाला कन्सिडर करायचं आहे पॉलीप्लॉइडी. ठीक आहे. मोर दॅन 2 सेट्स ऑफ द क्रोमोझोम. हा कन्सेप्ट लक्षात येऊन राहिला का तुमच्या? परत सांगून राहिलो तुम्हाला मी. प्लॉइडी म्हणजे काय, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचे नंबर्स राहतील फिक्स. तो झाला त्यांचा प्लॉइडी लेवल. आपली 23 पेअर्स प्लॉइडी लेवल झाली. काही ऑर्गॅनिझमची 12 पेअर असेल, काहीची 10 पेअर्स. त्याच्याशी आपल्याला सध्या घेणं नाहीये. तो झाला फिक्स नंबर. मग या हा फिक्स नंबरची कंडिशन ते सांगून राहिले की प्रत्येक सेलमध्ये हा फिक्स नंबर कसा राहतो, सारखाच असतो की वेगवेगळा राहतो. तर म्हणून म्हटलंय यूप्लॉइडी, एक्झॅक्ट मल्टिपल कॉपीज है ना. हाऊ मेनी सेट्स ऑफ क्रोमोझोम द सेल पॉसेस. एका सेलमध्ये क्रोमोझोमचे सेट एक असेल तर हेप्लॉइडी, दोन असतील तर डायप्लॉइडी, दोन पेक्षा जास्त असतील तर पॉलीप्लॉइडी. हेप्लॉइडी कुठं असतो तुम्हाला हे सांगितलंय मी तुम्हाला. इट इज प्रेझेंट इन ओनली, एक्झाम्पल जर घेतलं, रिप्रोडक्टिव्ह सेल, बरोबर, स्पर्म किंवा एग. प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोमचा सेट एकच होईल. हे एक्झाम्पल घ्या ना. मेल गॅमेट असेल, क्रोमोझोम किती राहतात 23. म्हणजे टोटल नंबर पेक्षा कमी झाले की नाही, एकच सेट झाला तो. म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला हेप्लॉइडी. दोन सेट असतील तर डिप्लॉइडी. याचे एक्झाम्पल इज सोमॅटिक सेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक बॉडी सेलला आपण म्हणतो सोमॅटिक सेल, बरोबर. आणि त्याच्यामध्ये असणारे क्रोमोझोमचे सेट्स दोन असतात म्हणून त्याला म्हणायचं आहे डायप्लॉइडी. समटाइम्स दिस नंबर ऑफ क्रोमोझोम मे गॉट चेंज. त्याच्यात बदल येऊ शकतो. दोन पेक्षा जास्त सेट राहू शकतात. समजा 3 सेट आहेत, 4 सेट आहेत, 5 राहू शकतात, 6. म्हणून त्याला म्हणतात पॉलीप्लॉइडी.
प्लॉइडी. आता ही कंडिशन काय येते हा टॉपिक आपण याच्या समोर पाहणार आहे. सध्या तुम्ही एवढं लक्षात घेऊन घ्या की या चार्टचं महत्व काय. हा झाला तुमचा युप्लॉइडीचा कन्सेप्ट, बरोबर आहे. म्हणजे सेट्स ऑफ क्रोमोझोम किती राहतात त्याच्यावरून तुम्हाला युप्लॉइडी डिसाईड करायची आहे. आता याच्यानंतर आहे अयुप्लॉइडी. आता याचं मिनिंग काय होते. ऍडिशन और डिलीशन ऑफ क्रोमोझोम्स इन नॉर्मल सेट. ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा जो सेट आहे, ठीक आहे, नॉर्मल सेट म्हणजे कोणता असेल त्याला प्लॉइडी म्हणतो आपण. 10 असतील, 12 असतील, 20 असतील. तर त्या नॉर्मल क्रोमोझोमच्या सेटमध्ये जर समजा एखादा क्रोमोझोम ऍड होत असेल किंवा एखादा क्रोमोझोम डिलीट होत असेल, नॉर्मल क्रोमोझोमच्या सेटमध्ये मी रिपीट करून राहिलो कारण याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, बरोबर आहे. तर जेव्हा जेव्हा नॉर्मल सेटमध्ये क्रोमोझोमची ऍडिशन होईल किंवा डिलिशन होईल तेव्हा त्याला म्हणायचं तुम्हाला अनयुप्लॉइडी. युप्लॉइडी म्हणजे काय, नॉर्मलच क्रोमोझोम आहे पण सेलच्या नुसार, है की नाही. रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये किती सेट राहतात तर एकच सेट राहतो, त्याला हेप्लॉइडी म्हटलं आपण. कमी जास्त नाही झाले आहेत, हे नॉर्मल आहे, याच्यात कोणताही चेंज घडलेला नाहीये, हा सगळं नॉर्मल पार्ट आहे. हेप्लॉइड असो डिप्लॉइड असो, बरोबर आहे. याच्यानंतर जे स्टार्ट होतील ते असतात सगळे चेंजेस. तर पहा आता, अनयुप्लॉइडी मीन्स इट इज द ऍडिशन और डिलिशन ऑफ क्रोमोझोम इन द नॉर्मल सेट्स ऑफ द क्रोमोझोम. आता परत या अनयुप्लॉइडी मध्ये 2 टाईप राहतात. आपण एक काम करू, या अनयुप्लॉइडीचा पार्ट इथं रिप्रेझेंट करू, याला मी इरेज करतो, बरोबर आहे. ते तुम्हाला दिसणार नाही खाली. तर आपल्याला टॉपिक पाहायचा आहे. सुरुवातीला आपण प्लॉइडी हेडिंग दिलं, त्या प्लॉइडीच्या अंडरमध्ये युप्लॉइडी, त्याच्यानंतर अनयुप्लॉइडी. आणि याचा अर्थ आपण बोलून राहिलो अनयुप्लॉइडी अँड इट्स टाइप्स. याचं डेफिनेशन काय सांगितलं मी तुम्हाला, एक तर क्रोमोझोम हा ऍड करा किंवा क्रोमोझोम डिलीट करा. आता कसा डिलीट होईल, जर समजा क्रोमोझोम डिलीट होत असेल तर त्याला म्हणतात हायपोप्लॉइडी. काय म्हणायचं तुम्हाला, हायपोप्लॉइडी. आणि जर क्रोमोझोमचा नंबर वाढत असेल तर त्याला म्हणतात हायपरप्लॉइडी. लक्षात राहील. आता कमी कसा होतो आणि वाढतो कसा, तर हायपोप्लॉइडी मध्ये परत 2 टाईप आहेत पहा. दॅट इज मोनोसोमी अँड नलीसोमी. सगळे टॉपिक नवीन आहेत, मी पहिलेच बोललो होतो. सिलेबस जर नवीन आहे तर त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस त्यांना करणं म्हणजे करणं आहे. हे सगळे कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन जातील की हे क्रोमोझोम नंबर वाढतात कसे आणि कमी होतात. याचं एक मेकॅनिझम पाहिजे तुम्हाला डिव्हिजनच्या वेळेचं, ते तुम्हाला सांगतो समजून. आता पहा, हायपोप्लॉइडी है ना, अनयुप्लॉइडी मध्ये क्रोमोझोम काय होऊन राहिला, डिलीट होऊन राहिला, कमी होऊन राहिला, रिडक्शन. मी तर शब्द मांडतो, रिडक्शन इन क्रोमोझोम नंबर. कमी होते म्हणून त्याला नाव दिलं आपण हायपो. मग आता जर समजा नॉर्मल डिप्लॉइड सेट मधून एकच क्रोमोझोम कमी होत असेल, हे पण मी इथे रिप्रेझेंट करतो. इट इज रिप्रेझेंटेड ॲज टॉईस n-1. व्हावं लक्षात येते का. मोनोसोमीचा अर्थ काय होतो, रिडक्शन ऑफ 1 क्रोमोझोम फ्रॉम द डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. ह्युमन बिंग मध्ये क्रोमोझोम्स आहेत समजा 46, त्याच्यातला एक क्रोमोझोम डिलीट झाला, ते किती राहिले आता क्रोमोझोम 45. असं होऊ शकते. तर याला म्हटलं आपण कोणती कंडिशन, मोनोसोमी. समटाइम्स देयर इज रिडक्शन ऑफ 2 क्रोमोझोम, मग त्याला म्हणतो आपण टॉईस n-2. काय कठीण आहे, त्याला म्हणतात नलीसोमी.
सोमी. याच्यापेक्षा जास्त क्रोमोझोम मायनस होत नाही. त्या झाले तर मग प्रॉब्लेम होईल. कारण ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर कोण कंट्रोल करते? जीन्स, क्रोमोझोम. 1 आणि 2 क्रोमोझोम मायनस होतात तर किती कॅरेक्टर चेंज होतात. यापेक्षा जास्त चेंज झाले तर ह्युमन बिंग राहणार नाही. तर असे बदल होत राहतात का. सो दिस इज कॉल्ड एज हायपोप्लॉइडी. परत हायपरप्लॉइडी. इथं क्रोमोझोम कमी झाला होता, इथं काय होणार आहे? वाढणार आहे. हायपरप्लॉइडी, ऍडिशन ऑफ क्रोमोझोम. बरोबर आहे. मग परत त्याच्यासारखं जर समजा एक क्रोमोझोम वाढत असेल नॉर्मल डिप्लॉइड सेटमध्ये, त्याला म्हणतात ट्रायसोमी. काय म्हणायचं आहे? ट्रायसोमी. आणि जर 2 क्रोमोझोम वाढत असतील तर त्याला म्हणतात टेट्रासोमी. टॉईस n+2. याला 2 मिनिटं ऑब्झर्व करा, तुमच्या लक्षात येते का कन्सेप्ट हा पहा. नॉर्मल क्रोमोझोमच्या सेटमध्ये एक तर क्रोमोझोम वाढून राहिला, एक तर क्रोमोझोम कमी होऊन राहिला. वाढला तर त्याला हायपरप्लॉइडी, कमी झाला तर त्याला हायपोप्लॉइडी म्हटलं आपण. एक क्रोमोझोम मायनस झाला, मोनोसोमी. 2 कमी झाले, नलिसोमी. एक क्रोमोझोम वाढला, ट्रायसोमी. काऊन म्हटलं असेल ट्रायसोमी? हो, डिप्लॉइड सेट किती आहे? ट्वाइस n. एक क्रोमोझोम वाढला म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम किती झाले? 3. 1 2 3. इथं नॉर्मल डिप्लॉइड सेट आहे, 2 वाढले, 2 + 2 4 झाले. सो टेट्रासोमी. बरोबर. हेच एक्झाम्पल जर आपण ह्युमन बिंग साठी मांडलं, 46 + 1 47, हे वय ट्रायसोमी. 46 + 2 48, हे झालं टेट्रासोमी. ओके. तर अशा पद्धतीनं क्रोमोझोमचा नंबर जो एक महत्वाचा पार्ट आहे पहा, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. हा जो चार्ट आहे पुस्तकाप्रमाणे, याला म्हणतात व्हेरिएशन्स इन क्रोमोझोम नंबर. व्हेरिएशन्स इन क्रोमोझोम नंबर, और इट इज नथिंग बट द प्लॉइडी. यालाच काय नाव दिलं त्यांनी? प्लॉइडी. हेप्लॉइडी, डिप्लॉइडी, ट्रिप्लॉइडी, टेट्राप्लॉइडी, पॉलीप्लॉइडी, हायपोप्लॉइडी, हायपरप्लॉइडी, ह्या सगळ्याचं मिनिंग तेच होतं की क्रोमोझोमच्या नंबरमध्ये बदल होणे. ओके. आता समोर जाऊया आपण की हा चेंज क्रोमोझोम मध्ये का होतो. बरोबर आहे. याला इरेज करू आपण, किंवा एक तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. क्रोमोझोमचा नंबर चेंज का होत असेल आपण पाहू. कॉज ऑफ प्लॉइडी का होते पहा. याला एक रिझन असते आणि या रिझनला काही प्रमाणामध्ये आपण डिस्कस केलाय, पण मला माहित आहे विसरणं आपला आवडता छंद असेल. पहा इथे एक वर्ड मांडतो मी, काही लोकांनी ऐकला असेल तर फारच चांगलं राहू. नॉन डिसजंक्शन. काय आठवल्यासारखं वाटते? काय भानगड असेल? काही कठीण नाही आहे. तुम्हाला याच्याकरता माहित पाहिजे कडे हो, सेल डिव्हिजन. टाइम पाहिजे किती झाला? 23 टाइम आहे. हा, सेल डिव्हिजन. आता या सेल डिव्हिजन मधल्या 2 स्टेज फार महत्वाच्या. मी तुम्हाला सांगू राहिलो रिझन. क्रोमोझोम नंबर चेंज का होते आणि त्याचं रिझन एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये काय आहे? नॉन डिसजंक्शन. याचं मिनिंग की का लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एखादा क्रोमोझोम वाढतो, एखादा क्रोमोझोम कमी होतो. त्याचं रिझन पाहू आपण, आणि नंतर कमी जास्त प्रमाण झाल्यामुळे प्रॉब्लेम्स काय क्रिएट होतात ते आपण नंतर डिस्कस करू. पहा एक स्टेज आहे कडे हो, मेटाफेज. तसं जर सेल डिव्हिजन पाहिलं तर फार स्टेप आहे. मियोसिस 1, मियोसिस 2, किचकट वाटते. पण जर त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला समजलं तर 5च मिनिटात मियोसिस पार्ट होते. आता आपण तिकडे जाऊ नये सध्या. one आहे मेटाफेज आणि दुसरी आहे त्याच्यामध्ये एनाफेज. एक डायग्राम ड्रॉ करतो रफ मध्ये, तुम्ही त्याच्यावर समजून घ्या. ही आहे नॉर्मल सेल. मेटाफेज मध्ये काय होत असते?
ऑल क्रोमोझोम अरेंज ॲट द इक्वेटर. हा झाला इक्वेटर, बरोबर. इथं ते काहीतरी सेंट्रिओज आठवते, स्पिंडल फायबर अरेंज होतात आणि क्रोमोझोम कुठे अरेंज झाले भाऊ? इक्वेटरला. समजा मला 2 क्रोमोझोम ड्रॉ करायचे आहेत, ते मी असे ड्रॉ करेन. ओके. त्याच्यानंतर ॲनाफेज. ॲनाफेज मध्ये काय होत असते? क्रोमोझोम मायग्रेट टू अपोजिट पोल. एक क्रोमोझोम इथे ड्रॉ करतो, तुम्ही लक्षात घेऊन घ्या काय सांगायचं आहे. हा क्रोमोझोम झाला सेपरेट, हा क्रोमोझोम झाला सेपरेट. हे झालं कोणती प्रोसेस? लक्षात घ्यायचं सांगायचं मला. आपण स्टडी करून राहिलो मिओसिस, आणि मिओसिस मधल्या कोणत्या स्टेज? मेटाफेज 1 आणि ॲनाफेज 1. 11वीचं बेसिक थोडंसं तुम्हाला आठवावं लागेल कडे हो. आता हे तर झालं नॉर्मल डिव्हिजन. आता पहा, जेव्हा मेटाफेजच्या वेळेस एक तर क्रोमोझोम कुठे अरेंज झाले? इक्वेटरला. सुरुवातीला ते सेलमध्ये कुठे राहू शकतात? ऑल क्रोमोझोम आर प्रेझेंट रॅन्डमली इन द सेल. पण जेव्हा मेटाफेज येईल त्याच्यामध्ये चेंजेस घडतात, क्रोमोझोम थिक होतात, आणि थिक झाली की सगळे क्रोमोझोम कुठे अरेंज होतात? एका प्लेटला, सेंटरला. म्हणून त्याला पण म्हटलं इक्वेटर. लक्षात राहिलं का नाही? म्हणून त्या प्रोसेसला नाव द्यायचं तुम्हाला जंक्शन. काय म्हटलं मी? जंक्शन. कलेक्शन ऑफ क्रोमोझोम ॲट अ पॉइंट. ॲनाफेजच्या वेळेस काय झालं? हे क्रोमोझोम सेंटर पासून दूर गेले, सेपरेट झाले की नाही? दे गॉट अवे फ्रॉम इच अदर. म्हणून त्याला नाव दिलं मी डिसजंक्शन. क्रोमोझोम एका ठिकाणी आले त्याला जंक्शन म्हटलं, क्रोमोझोम सेपरेट झाले त्याला डिसजंक्शन म्हटलं. ह्या दोनही प्रोसेस काय झाल्या विद्यार्थी मित्रांनो? याला म्हणतात नॉर्मल डिव्हिजन. हे झालं नॉर्मल डिव्हिजन. पण जर समजा हे क्रोमोझोम इक्वली सेपरेट झाले नाही, सेपरेट होऊन राहिले पण त्यांचं सेपरेशन प्रॉपर नाही झालं, तर मग त्याला म्हणतात नॉन डिसजंक्शन. याची एक व्याख्या आहे, पहा तुम्ही लक्षात असू द्या, इथं मांडतो मी. व्हॉट इज मीन बाय नॉट डिसजंक्शन? इट मीन्स failure of separation of homologous chromosome during anaphase of meiosis. क्रोमोझोम सेपरेट होत असतात पण त्यांचं सेपरेशन हे प्रॉपरली झालं नाही, ते फेल झालं, तर मग त्या केसला काय म्हणतात? नॉन डिसजंक्शन. आता एक्झाम्पल पहा. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की क्रोमोझोमचा नंबर कमी जास्त का होतो. एक्झाम्पल घ्या, कोणते घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे नॉर्मली आपण एक्झाम्पल कोणतं देतो? ह्युमन बिंगचं. एक्झाम्पल, नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन मॅन किती राव? 46 म्हणजे 23 पेअर. आता पहा, आपण पाहू की या ठिकाणी ट्रायसोमी कशी तयार होणार आहे. ट्रायसोमी म्हणजे ट्वाइस n प्लस 1. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर किती आला पाहिजे? 46 आहे, त्यात एक वाढला म्हणजे 47. कसं आहे ते पहा. असं समजा, आता हे मी इरेज करतो. ही आहे मेटाफेज, ही आहे एनाफेज, हा त्याचा इक्वेटर. ह्युमन बिंग मध्ये जे 23 पेयर्स आहेत क्रोमोझोमचे, 23 पेयर्स. आता तुम्हाला एक एक्झाम्पल जे पुस्तक आहे पाहते आहे 21st ट्रायसोमी. क्रोमोझोमच्या पेयर्स किती आहेत परत सांगा? 23 पेयर. त्यात एक क्रोमोझोम वाढला, कोणत्या क्रोमोझोम मध्ये? 21 नंबरच्या. 23 पैकी 21 नंबरच्या क्रोमोझोम मध्ये एक क्रोमोझोम वाढला. तो का वाढला हे आपल्याला पाहायचं आहे. मेटाफेज मध्ये काय होईल? ऑल क्रोमोझोम अरेंज ॲट द इक्वेटर. कसे अरेंज होतील? पहिली पेयर, दुसरी पेयर, तिसरी पेयर, चौथी पेयर, पाचवी पेयर, सहावी पेयर. लक्षात येत आहे? म्हणजे आता इथं मी एवढ्या पेयर ड्रॉ न करता मी एकच पेयर ड्रॉ करतो. समजा ती आहे 21 नंबरची पेयर, 21st पेयर. हे इथं अरेंज झाली. हे झाले कोणती? मेटाफेज. म्हणजे एका ठिकाणी आले म्हणजे ते काय झालं? जंक्शन. एनाफेजच्या वेळेस काय व्हायला पाहिजे? मिओसिस चालू आहे, क्रोमोझोम नंबर काय होत असतात? रिडक्शन.
जर समजा पॅरेंटमध्ये 10 क्रोमोझोम आहेत, तर मिओसिस घडल्यानंतर जेव्हा डॉटर सेल बनतील तेव्हा त्याच्यामध्ये 10 पैकी 5च क्रोमोझोम येतील. कारण मिओसिसचा अर्थच आहे कोणतं डिव्हिजन? रिडक्शन. जर सोमॅटिकमध्ये 20 क्रोमोझोम तर रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये 10 क्रोमोझोम रिड्यूस व्हायला पाहिजे. आता इथं 2 क्रोमोझोम ड्रॉ केले मी इक्वेटरला. एनाफेजच्या वेळेस काय होईल? 1 क्रोमोझोम वरच्या पोलला आणि 1 क्रोमोझोम खालच्या पोलला. हे झालं त्यांचं डिसजंक्शन, म्हणजे सेपरेट झाले ना. पण आपल्याला टॉपिक कोणता पाहायचा आहे? नॉन डिसजंक्शन, म्हणजे सेपरेट होत नाही. मग सेपरेट जर झाले नाही तर काय होईल? 2 क्रोमोझोम एका पोलला जातील आणि दुसऱ्या पोलला एकही क्रोमोझोम नाही, 9 क्रोमोझोम. तुम्ही कन्फ्युज व्हाल, मी काहीच नाही म्हणत. एका पोलला 2 क्रोमोझोम सेपरेट झाले, दुसऱ्या पोलला एकही क्रोमोझोम आला. समजा ही केस आहे कोणामधली? मेल. आता या एनाफेजच्या नंतर ते काहीतरी टेलोफेज, बरोबर, डॉटर सेल बनतील. मिओसिस नंतर बनणाऱ्या डॉटर सेलला आपण नाव देत असतो गॅमेट. आता इथे 2 गॅमेट तयार होतील नाही, इथे एक डॉटर सेल बनेल, इथे एक डॉटर सेल बनेल. लक्षात घ्या कोणता क्रोमोझोम प्रॉब्लेम आपण 21 नंबरचा, बाकीचे क्रोमोझोम नॉर्मल आहेत, बरोबर आहे. मग मला सांगा, या जे 2 गॅमेट बनून राहिले है की नाही, तर या गॅमेटमध्ये क्रोमोझोम किती असतील आणि दुसऱ्या गॅमेटमध्ये क्रोमोझोम किती असतील? जर समजा नॉर्मल सेपरेशन झालं असतं तर ते असं व्हायला पाहिजे होतं. जो क्रोमोझोम आहे त्याच्यात काय झालं? 2 क्रोमोझोम एका पोलला गेले, एका पोलला आलेच नाहीत, म्हणजे एका ठिकाणी 24 क्रोमोझोम जातील आणि एका ठिकाणी 22 क्रोमोझोम. सो वन गॅमेट इज कंटेनिंग 24 क्रोमोझोम अँड अनदर विल 20. हे झालं कोणत्या केसमध्ये? क्रोमोझोमची पूर्ण जोडीच सेपरेट झाली राह. अर्धा अर्धा क्रोमोझोम, एक एक क्रोमोझोम यायला पाहिजे, हाफ सेपरेट व्हायला पाहिजे. तसं न होता 23 पेअर पैकी 22 पेअर बरोबर सेपरेट झाले. परत मानतो, परत तुमच्याकरता समजून घ्या. 22 पेअर बरोबर सेपरेट झाल्या. आता राहिली कोणती? 23 नंबरची. 21 नंबरची घ्या, 23 ची घ्या, जी तुम्हाला समजून घ्यायची ती घ्या. मी पुस्तकातली 21 नंबरची घेतली, बरोबर आहे. पण 23 पैकी 22चं सेपरेशन बरोबर झालं. पण एक अशी जोडी आहे जी सेपरेट कशी झाली? 2 क्रोमोझोम वरच्या पोलला आणि 1 खालच्या पोलला एकही क्रोमोझोम नाही, म्हणजे एका ठिकाणी 22 क्रोमोझोम, दुसऱ्या ठिकाणी 22 आणि 2 24. हे झालं मेल मधलं. हा झाला मेल. याचं क्रॉसिंग कोणासोबत होईल? फिमेल. आता मेल जर समजा ॲबनॉर्मल आहे तर फिमेलला नॉर्मल समजा. ही फिमेल नॉर्मल आहे. मग याच्यामधल्या दोनही एकमध्ये क्रोमोझोम किती असतील? 23. जर असं फ्युजन घडलं तर क्रोमोझोम नंबर किती येतील? 24 प्लस 23 47. म्हणजे 46 हा नॉर्मल क्रोमोझोम आहे. त्यात एक क्रोमोझोम वाढला की नाही? तो वाढला, म्हणून त्याला म्हटलं आपण कोणती गोष्ट? ट्रायसोमी. म्हणजे व्हेनेवर देयर इज ॲडिशन ऑफ 1 क्रोमोझोम इन द नॉर्मल डिप्लॉइड सेल. हे झालं कशाचं एक्झाम्पल? नॉन डिसजंक्शन. आणि याला आपण प्रूफ केलं रिलेटेड टू दी ट्रायसोमी. एक क्रोमोझोम वाढतो कसा, असाच एक क्रोमोझोम कमी पण होऊ शकतो. असेच 2 क्रोमोझोम वाढू शकतात आणि असेच 2 क्रोमोझोम कमी होऊ शकतात. लक्षात येत आहे का? तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं व्हॉट इज द रिझन फॉर द चेंज इन द क्रोमोझोम नंबर फॉर द प्लॉइडी, तर एकाच वाक्यात उत्तर द्यायचं आहे तुम्हाला, नॉन डिसजंक्शन. अँड डेफिनेशन इज मेन्शन ऑन द बोर्ड. बरोबर आहे. आता पहा, याच्यानंतर एक थोडासा कन्सेप्ट तुम्हाला पाहायचा आहे. डिसऑर्डर. पहिले क्रोमोझोमल इनहेरिटन्स. डिसऑर्डर आपल्या आज पाहणं होणार नाही, ते आपण उद्याला पाहू. फक्त तुम्हाला एक आता 5 मिनिटाचं इंट्रोडक्शन देऊन टाकतो. तरी किती मिनिटं झालं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक फिलामेंटस बॉडी आहे ज्याला आपण म्हणतो, विद्यार्थी मित्रांनो, क्रोमोझोम. आपल्याला माहित आहे क्रोमोझोम मध्ये जीन्स प्रेझेंट राहतात. क्रोमोझोम इज मेड अप ऑफ जीन्स, बरोबर आहे. आता जेव्हा पॅरेंट मधून
प्रोजेनीमध्ये हे क्रोमोझोम ट्रान्सफर होतात. अरे बा, क्रोमोझोम ट्रान्सफर झाले म्हणजे जीन ट्रान्सफर होतात, बरोबर आहे. तर त्या जीनमुळे कॅरेक्टर पण कंट्रोल होतील, बरोबर आहे. हाईट आहे, स्किन कलर आहे, आपलं बिहेवियर आहे, नेचर आहे, टॅलेंट आहे, सगळे कॅरेक्टर कोण कंट्रोल करते? क्रोमोझोम. मग जेव्हा हे क्रोमोझोम पॅरेंट टू जनरेशन ट्रान्सफर होतात तेव्हा त्याला म्हणतात कोणती प्रोसेस घडली? इनहेरिटन्स, बरोबर आहे. आता या क्रोमोझोमचे आपण 2 टाईप पाहिले, आताच पहा, बोर्डवर मांडतो ते लक्षात येते का? एक आहे ऑटोझोम, दुसरा आहे सेक्स क्रोमोझोम. तुम्ही म्हणता गुरुजी म्हणता आताच पाहिलं, आता नाही पाहिलं, हे ऑलरेडी पाहिलंय आपण 11th मध्ये. ऑटोझोम म्हणजे कोणते? जे आपले बॉडी कॅरेक्टर्स कंट्रोल करतील, है ना. कंट्रोल बॉडी कॅरेक्टर, बरोबर आहे. दॅट आर कॉल्ड एज ऑटोझोम. म्हणजे आपण लिहू शकतो इट कंट्रोल ऑल द बॉडी कॅरेक्टर अदर दॅन, पुस्तकाची व्याख्या अदर दॅन सेक्स. त्याला म्हणायचं तुम्हाला कोणते क्रोमोझोम? ऑटोझोम. अँड द क्रोमोझोम विच कंट्रोल सेक्स ऑफ द ऑर्गॅनिझम, मेल आहे फिमेल आहे, त्याला आपण म्हणतो सेक्स क्रोमोझोम. आता जेव्हा हे क्रोमोझोम ट्रान्सफर होतील फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, जेव्हा पॅरेंट टू प्रोजेनी, तर तेव्हा काय होईल? कॅरेक्टर ट्रान्सफर होतील, म्हणजे क्रोमोझोम ट्रान्सफर होतील, म्हणजे आपण म्हणू कोणती प्रोसेस घडली? इनहेरिटन्स घडली. इनहेरिटन्स कोणाचं घडते? ऑटोझोमचं घडते की सेक्स क्रोमोझोमचं घडते? त्याच्यावरून त्याचे नावं देऊ आपण. पहा नावं किती कठीण आहे, काही कठीण नाही. इनहेरिटन्स ऑफ ऑटोझोम अँड देअर जीन्स, इट इज कॉल्ड एज ऑटोसोम इनहेरिटन्स, बरोबर आहे. किंवा आपण त्याला ऑटोसोमल इनहेरिटन्स म्हणू शकतो, ऑटोसोमल इनहेरिटन्स. आणि जेव्हा सेक्स क्रोमोझोम ट्रान्सफर होतील तेव्हा त्याला म्हणू आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स, किंवा आपण त्याला सेक्स क्रोमोझोमल इनहेरिटन्स. इथपर्यंत लक्षात आलं. आता पहा, हे तर झालं क्रोमोझोमचं. आता प्रत्येक क्रोमोझोम मध्ये काय प्रेझेंट राहतात? हे इथं मांडले मी. दीज ऑल आर कॉल्ड एज जीन्स. क्रोमोझोम इज मेड अप ऑफ जीन. या जीनचे परत 2 टाईप सांगा कोणकोणते असतात? मेंडेलच्या म्हणण्याप्रमाणे द जीन्स मे बी आयदर डॉमिनंट और जीन्स मे बी आयदर रिसेसिव्ह. एक तर जीन्स कसे राहतील? डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. काही कॅरेक्टर डॉमिनंट जीन मुळे कंट्रोल होतील, काही कॅरेक्टर रिसेसिव्ह मुळे. म्हणजे परत या ऑटोझोमल इनहेरिटन्स मध्ये 2 टाईप. ऑटोझोमल डॉमिनंट इनहेरिटन्स, ओके. आणि इकडे काय येईल? ऑटोसोमल रेसेसिव्ह, हॅलो, हा इनहेरिटन्स. हीच कंडिशन कोणाला लागू पडेल? सेक्स क्रोमोझोम इनहेरिटन्सला. सेक्स क्रोमोझोम 2 टाईपचे, ऐका रे, एक्स लिंक, वाय लिंक, बरोबर. मग परत एक्स क्रोमोझोम मध्ये एक्स लिंक्ड डॉमिनंट इनहेरिटन्स, एक्स लिंक्ड रेसेसिव्ह इनहेरिटन्स. तसंच कोणाचं? वायचं. तर एवढे टाईप्स आहेत पहा इनहेरिटन्सचे. जेव्हा जेव्हा कॅरेक्टर ट्रान्सफर होतात ते कंट्रोल कोण करते? हा, क्रोमोझोम कंट्रोल करेल, नो प्रॉब्लेम. पण त्या क्रोमोझोम पैकी ऑटोझोम करते की सेक्स क्रोमोझोम करते? हा टॉपिक आपण पाहिला आहे ऑलरेडी. हा आपण डिस्कस करणार नाही आहे सध्या. आपल्याला पाहायचं आहे फक्त ऑटोझोम्स. मग ऑटोझोम पैकी डॉमिनंट जीन कंट्रोल करते की रेसेसिव्ह? म्हणून ऑटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स आणि ऑटोसोमल रेसेसिव्ह इनहेरिटन्स. याचे एक्झाम्पल मी बोर्डवर मांडून देतो. याची चर्चा आपण उद्याला करणार आहे. एक्झाम्पल कोणकोणते तुम्हाला? ऑटोसोमल डॉमिनंट इनहेरिटन्स मध्ये, डॉमिनंट इनहेरिटन्स म्हणा किंवा ट्रेट्स म्हणा, त्याचे एक्झाम्पल आहे विडोज पिक,
याचा अर्थ काय ते आपण नंतर पाहणार आहे, सध्या आपण त्याच्याकडे जाऊ नये. आणि दुसरा आहे हंटिंग्टन्स डिसीज. स्पेलिंग दिसून राहिलं, याची इन्फॉर्मेशन आपण उद्याला पाहणार आहे, फक्त नाव लक्षात ठेवून द्या. त्यानंतर रेसेसिव्ह मध्ये एक्झाम्पल आहे, हे सगळे एक्झाम्पल झाले. फेनिल किंवा फिनाईल, कीटोन युरिया. दुसरा आहे पहा सिस्टिक फायब्रोसिस. सगळे नाव तुमच्याकरता नवीन. हा, एक नाव जुनं आहे जे आपण पहिल्या लेसन मध्ये पाहिलं आहे, म्हणजे थोडंसं तुम्हाला आधार होईल किंवा काही ना काही ऐकलं आहे. सिकल सेल. या सगळ्या डिसीजची इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये उद्याला पाहिजे. आता आजच्या टॉपिकमध्ये जे जे आपण स्टडी केलं त्या सगळ्या टॉपिकचे नावं मी एकदा बोर्डवर मांडतो आणि याचं उद्याला आपण काय घेणार आहे, म्हणजे तुम्हाला मी याचं होमवर्क देईल. आता पाठांतरासाठी वेळ तर नाही आहे, ते एवढं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. काय काय स्टडी केलं आपण? सगळ्यात पहिले क्रोमोझोम, बरोबर. त्याच्यानंतर क्रोमोझोमची प्लॉइडी, त्या प्लॉइडीचे दोन टाईप सांगा जरा. युप्लॉइडी, अनयुप्लॉइडी. युप्लॉइडी मध्ये मग हेप्लॉइड, डिप्लॉइड, पॉलीप्लॉइड. अनयुप्लॉइडी मध्ये हायपो, हायपर. हायपो मध्ये मोनोसोमी, नलीसोमी. इकडे ट्रायसोमी, टेट्रासोमी. हे झालं क्रोमोझोमचा नंबर. त्याच्यानंतर इनहेरिटन्स मध्ये ऑटोसोम आणि सेक्स क्रोमोझोम. ऑटो मध्ये डॉमिनंट इनहेरिटन्स आणि रेसेसिव्ह. ठीक आहे. यातला जो बाकीचा पार्ट आहे तो आपण उद्याला कंटिन्यू करू. हे सगळे टॉपिक उद्याला अभ्यास करून या. त्याची लिंक थोडीशी मी तुम्हाला पाठवून दिली वाटल्यास, जे महत्वाचं आहे ते. ठीक आहे. सगळेजण काळजी घ्या स्वतःची. स्टे होम, स्टे सेफ. चला, गुड बाय.